भरत कुमार मरिबा गालफाडे. मी एक नवोदित कवी आहे आणि मी काय वास्तवावर गाणे लिहितो. आता आपण नेहमीच लोकांचा मृत्यू बघतो की ह्याने मेला, तो त्याने मेला, पण आपण कशाने मरतो हे आपल्याला माहित नसते. तर ह्या विषयावर मी कविता लिहिली की आपला आपण मरण्यासाठी कारण काय ठरेल. कविता आहे की कारण काय ठरेल माझा मृत्यू होण्यासाठी. कारण काय ठरेल माझा मृत्यू होण्यासाठी. माझाच असेल अंतिम सोहळा पण मीच नसेल पाहण्यासाठी. अंतिम सोहळा तर माझाच आहे पण मीच बघायला नाही. कारण काय ठरेल माझा मृत्यू होण्यासाठी. माझाच असेल अंतिम सोहळा पण मीच नसेल पाहण्यासाठी. मी गेल्याची वार्ता पसरेल वाऱ्यासारखी कानोकानी. मी गेल्याची वार्ता पसरेल वाऱ्यासारखी कानोकानी. माझ्या चाहत्यांच्या मनात कळ उठेल भीती. सर्वांच्या नाही, ज्यांना मी आवडतो त्यांच्या मनामध्ये मात्र एक मोठी कळ उठला की मी गेल्याची वार्ता पसरेल वाऱ्यासारखी कानोकानी. माझ्या चाहत्यांच्या मनात कळ उठेल चिंती. असतील तसे धावत येतील अंतिम दर्शन घेण्यासाठी. माझाच असेल अंतिम सोहळा पण मीच नसेल पाहण्यासाठी. येथील माझ्या जीवाभावाचे सगळे सोयरे नाती गोती. येथील माझ्या जीवाभावाचे सगळे सोयरे नाती गोती. माझ्या सुंदर या देहाची करण्यासाठी राजमाता. येथील माझ्या जीवाभावाचे सगळे सोयरे नाती गोती. माझ्या या सुंदर देहाची करण्यासाठी राजमाता. माझ्या आवडीच्याही तेथील कावळ्याला खाण्यासाठी. माझाच असेल अंतिम सोहळा पण मीच नसेल पाहण्यासाठी. होईल आक्रोश भावनांचा. होईल आक्रोश भावनांचा आसवांचा वाहील पूर. होईल आक्रोश भावनांचा आसवांचा वाहील पूर. लोळतील धरणीवरती आपलं माझे सुटून. होईल आक्रोश भावनांचा आसवांचा वाहील पूर. लोळतील धरणीवरती आपलं माझे सुटून. पुन्हा उठून उभे राहतील श्रद्धांजली वाहण्यासाठी. माझाच असेल अंतिम सोहळा पण मीच नसेल पाहण्यासाठी. कारण काय ठरेल माझा मृत्यू होण्यासाठी. माझाच असेल अंतिम सोहळा पण मीच नसेल पाहण्यासाठी. माझाच असेल अंतिम सोहळा पण मीच नसेल पाहण्यासाठी. छान छान.